आणि आता दिवसभरातल्या मोठ्या टॉपने आपण बातम्या बघूयात। छगन भुजबळ लोकसभा निवडणूक लढण्याच्या तयारीत। नाशिकच्या जागेवरून भुजबळ आणि भाजप नेत्यांमध्ये चर्चा सुरू असल्याची माहिती। भाजप शिंदे गटाच्या वादात नाशिक जागेची राष्ट्रवादीकडून चाचपणी सुरू आहे। पुढील आठवड्यात निलेश लंके आमदारकीचा राजीनामा देणार सूत्रांची माहिती। लंके अहमदनगर दक्षिणमधून निवडणूक लढणार असल्याची चर्चा। आढळराव पाटील आज अजित पवार गटात प्रवेश करणार। मनसरच्या देवगिरी मंगल कार्यालयात पक्षप्रवेश होणार। अजित पवार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। आमदार बच्चू कडू आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात आज बैठक। मुख्यमंत्र्यांनी फोन करून बच्चू कडूंना बोलावल्याची माहिती। रामटेक लोकसभा मतदारसंघात ठाकरे गट बंडखोरी करण्याच्या तयारीत। ठाकरे गटाचे विदर्भ संघटक सुरेश साखरे उद्या अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार। मवियामध्ये रामटेक काँग्रेसच्या वाट्याला गेल्यानं ठाकरे गट नाराज। उद्या मुंबईतील मनसेच्या प्रमुख नेत्यांची बैठक। लोकसभा निवडणुका आणि गुढीपाडवा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन। आपच्या महासभेसाठी शरद पवार उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार। 31 मार्चला रामलीला मैदानावर आपकडून महासभेचं आयोजन। अरविंद केजरीवाल यांना ईडीनं केलेल्या अटकेचा निषेध करणार। अनिल देसाईंचे पीए दिनेश बोभाट यांना ईडीचं समन्स। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी सीबीआयनं दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे ईडीकडून पुन्हा गुन्हा दाखल झालाय। बुलढाण्यातील जागा काँग्रेसलाच आता मिळाली, यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे राजीनामे सुरू आहेत। राजीनाम्यानंतर थेट नागपूर गाठत नाना पटोलेंकडे मांडलेत गारहाणे।